तिथे उपस्थित होते आणि अगदी सुरळीत चर्चा झाली आणि जवळजवळ 99% जागांवरती आमची सहमती झाली. मुंबई हा एक मोठा प्रदेश, महाराष्ट्राची राजधानी आहे. तिथे कायम शिवसेनेचं आणि मराठी माणसाचं वर्चस्व राहिलेलं आहे. त्याच्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक जागा वाटत. कारण ही मुंबई तोडण्याची, रस्ते तोडण्याची, लुटण्याचे जे कारस्थान दिल्लीतून सुरू आहे त्याला शोध येण्यासाठी मुंबई पुन्हा एकदा आमच्या ताब्यात असणं सगळ्यांच्या गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीनंच ही जागा वाटप आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून करतो आणि महाविकास आघाडी म्हणूनच ही लढाई होती. त्याच्यामुळे कोणाला जर काय पोटामध्ये दुखत असेल त्यांनी त्याच्या दुखण्यावरती औषध घ्यावं. विदर्भात काँग्रेसची ताकद मजबूत आहे, त्यामुळे विदर्भात काँग्रेसला जास्त सीटा देऊ शकतात. मुंबईमध्ये काही प्रमाणात देऊ शकतात का, तर त्यांचं वर्चस्व जास्त विदर्भामध्ये सांगताय. असं एक मागे देखील कौल आला होता आणि खासदारकीचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत समतोल पद्धतीनं जागा वाटत आणि ते बंद दाराआडच. त्या संदर्भात कोणीही बाहेर येऊन काही सांगणार नाही आणि मीही सांगणार नाही. काल मुंबईचा विषय जवळजवळ संपत आलेला आहे आणि आता 27 तारखेपासून उर्वरित महाराष्ट्राची चर्चा सुरू. शिंदेच्या नेतृत्वात हंडी फोडणार असे मातृश्रीच्या बाहेर बॅनर लावण्यात आलेले आहेत शिंदे गटाकडे. हो, त्यांची हंडी फुटणारच आहे, ते लटकणारच वर. हंडी फोडता फोडता शेवटच्या थराला काय त्यांना जाता येणार नाही. त्याच्यामुळे ते असे असतात ना लटकत आणि मग खाली पडतात. त्यांचा थर कोसळायला सुरुवात झालेली आहे आणि हे हंडीवाले वर लटकणार आहेत. पहा तुम्ही. सर, महाराष्ट्र की हालत मणिपुर की तरह हो रही है. राज ठाकरे के नंबर दिखा रहे हैं और आपकी सरकार पे सवाल उठा रहे हैं. क्या सर, महाराष्ट्र की जो हालत है मणिपुर की तरह ही हो गई है. कौन बोल रहा है? राज ठाकरे जो आप बात कर रहे हैं कि आपकी सरकार के टाइम पे भी ये चीज को ये घटना हो रही थी, लेकिन उस टाइम पे ये मुद्दों पर ध्यान नहीं दिया जा रहा था. पार्टी के साथ वो तो मोदी शाह के साथ रहे हमेशा. जो महाराष्ट्र के दुश्मन है उनके साथ हमेशा रही ये नेता. अब जिसने बाला साहेब ठाकरे जी की पार्टी को तोड़ दिया है उस पार्टी के साथ है, शिंदे जी के साथ है राज ठाकरे जी. तो आप उनके बातों को इतने गंभीरता से मत लीजिए. अब वो गंभीरता खत्म होगी उनके बातों से. अगर राज ठाकरे कहते हैं कि हमारे जमाने में ये होगा, तुम्हारे जमाने में ये हो गया, ये बात करने का उनको अधिकार नहीं है सबसे पहले, क्योंकि अब तक उनकी दिशा ही स्पष्ट नहीं है. वो महाराष्ट्र के बाजू में है या महाराष्ट्र के जो विरोधी है उनके बाजू में. हमेशा उनकी भूमिका जो महाराष्ट्र पर हमले करते हैं, महाराष्ट्र तोड़ने की साजिश करते हैं, उनके साथ उनको साथ देने का काम ये महाराष्ट्र के राज ठाकरे जी ने किया है. तो उनके ऊपर मैं ज्यादा बात नहीं करूँ. त्यांचं असं देखील म्हणणं आहे की सरकारकडे पैसे नाही. आता लास्टची हप्ता जो आहे तो महिन्यांचा सरकारकडे पैसे नाही आहेत हे खरं जरी असलं तरी सरकारकडे निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी किंवा शिवसेनेला पराभूत करण्यासाठी ज्या सुपाऱ्या द्याव्या लागतात त्यासाठी भरपूर पैसे आहेत. आमदार खरेदी करण्यासाठी, खासदार खरेदी करण्यासाठी, राजकीय कार्यकर्त्यांना विकत घेण्यासाठी, मतं विकत घेण्यासाठी सुपाऱ्या. महाराष्ट्रातले 2 प्रमुख पक्ष जे स्वतःला समजतात आणि सल्ले देत असतात बरं का, तर त्यांची तर मोठी सुपारी आहे ना. ते भरपूर पैसे आहेत, शेकडो कोटी रुपये सरकारकडे त्यासाठी आहेत. जनतेसाठी पैसे नाही, जनतेसाठी अजिबात पैसे नाही आहेत. राज्याच्या विकासासाठी पैसे नाही आहेत. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी पैसे नाही आहेत. महिलांना सुरक्षा देण्यासाठी पैसे नाही आहेत. बाकी पैसे जे आहेत हे राजकीय उधळपट्टीसाठी, माणसं विकत घेण्यासाठी, लहान सहान मोठ्या सुपाऱ्या देण्यासाठी भरपूर पैसे पडलेले आहेत. समृद्धी महामार्ग कशासाठी आहे, यूडी डिपार्टमेंट कशासाठी आहे, पोलिसांच्या बदल्या आणि बढत्या पैशांचं जे टेंडर काढलं आहे ते पूर्ण होत नाही म्हणून रखडलेले आहेत. प्रत्येक गोष्टीला टेंडर निघत आहे. पैसे आहेत ना, फक्त अधिकृत पैसे नाही आहे, काळा पैसा, मनी लॉन्ड्रिंग आहे. पुढे ईडी आता सर एक नई स्कीम का जो है इम्प्लीमेंटेशन किया गया है. पेंशन में पहले जो पेंशन बात है, जो बात अच्छी है वो अच्छी है.
अब जिनके लिए स्कीम बनाई है अगर वो लोग स्वागत करते हैं तो अच्छी बात है। चुनाव के पहले इस तरीके का तो चुनाव से पहले ये बातें होती है ना। चुनाव से पहले अगर कुछ लोग देश को युद्ध के खाई में ढकलते हैं तो और क्या होना चाहिए। दंगे कराते हैं, चुनाव जीतना है, चुनाव जीतने के लिए इस हमारे देश के लोकतंत्र में कुछ भी होता है। वॉर रुकवाते भी है और वॉर सुरू भी करते हैं। चलिए जरांगे देखील उमेदवार देणार आहे या निवडणुकीत, त्यामुळे महाविकास आघाडी असेल- पाहावं लागेल। मला काय माननीय मनोज जरांगे यांच्या राजकीय भूमिकेविषयी माझ्याकडे माहिती नाही। ती जेव्हा समोर येईल तेव्हा पाहू। चला राहुल गांधी ने कहा है कि खुद को भगवान मानने वालों को जो किसान है और जो आम नागरिक है उन्होंने झुका दिया है मोदी के ऊपर। ये बात सही है। मोदी भगवान नहीं है, ना कोई अवतार है। उनको झुका दिया है इस चुनाव में। भगवान का बहुमत चला गया और भगवान का सुदर्शन चक्र नहीं चला। हमारे नेतृत्व में, सभी के सामुदायिक नेतृत्व में, राहुल जी के नेतृत्व में, यहाँ उद्धव जी, शरद पवार साहब के नेतृत्व में, अखिलेश यादव जी के नेतृत्व में मोदी जी का जो अवतार कार्य है वो खत्म कर दिया। मोदी जी आप अल्पमत वाले भगवान हैं, वो भी अंधभक्तों के लिए, देश के लिए नहीं। तो संजय राऊत माध्यमांशी बोलत होते आणि सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीत असं त्यांनी म्हटलंय। आता एकतर दहीहंडी आलेली आहे आणि त्यामुळे विरोधकांची अर्थात जे सत्ताधारी आहेत त्यांची दहीहंडी फुटेल असं ते म्हणालेत आणि वेगवेगळ्या पत्रकारांच्या प्रश्नांना संजय राऊत उत्तर देत होते।